त्यांच्याच हस्ते डॉक्टर रावसाहेब कर्वे सरांचा सत्कार करण्यात येणार आहे. सौ काकडीताई खिल्लारे कळंबा जिल्हा वाशिम येथून अनेक वर्षांपूर्वी नाशिकमध्ये येऊन स्थायिक झाल्या. त्यांनी शेतमजुरी, बिगारी कामगार, घर कामगार, मोलकरी म्हणून काम केले. मसरूळमध्ये रायटरची मोलकरी संघटना स्थापन केली. आपल्या 3 मुलांचे शिक्षण करून त्यांना स्वावलंबी केले. त्यांचे पती श्री किशन खिल्लारे यांनी त्यांना या कामात सदैव साथ दिली आणि ते सुद्धा संविधान प्रचार तसेच परिवर्तनवादी चळवळीत नेहमीच अग्रभागी असतात. यानंतर प्रथमतः मंचावर स्थानापन्न मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. प्राध्यापक अशोक सोनवणे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे सत्कारमूर्ती प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कर्वे सरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. मंचावरती गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. यानंतर स्वप्ना आंबासाहेब थोरात यांना विनंती करतो की त्यांनी कुसुमताई रावसाहेब कर्वे यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. स्वप्ना आंबासाहेब थोरात या कुसुमताई रावसाहेब कर्वे मॅडम यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे मंचावरती स्वागत करत आहे. यानंतर प्राचार्य डॉक्टर फारुख शेख सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्या सौ कामिनीताई किसन खिल्लारे यांचे गुलाब पुष्प देऊन मंचावर स्वागत करावे. यानंतर श्री फ्रान्सिस वाघमारे सरांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय उत्तम कांबळे सरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. सज्जनो, डॉक्टर रावसाहेब कर्वे सरांना गुरु मानणारे ज्येष्ठ साहित्यिक संपादक तसेच 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय उत्तम कांबळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक करावे. सरांनी आजच त्यांच्यासाठी नवीन गाडी घेतली आहे. नवीन गाडीमधून पण कर्वे सरांना त्यांनी कार्यक्रमस्थळी आणलेला आहे आणि त्यांची घाई चालली होती की एका दिवसामध्येच गाडी घेऊन सरांना नवीन गाडीमध्येच कार्यक्रम आणायचा आहे. सर्वांना जय भीम, लाल सलाम आणि नमस्कार. आता बंद पडला तर असंच बोले ना मी, माईक शिवाय आवाज जाईल माझा. मित्र हो, जास्त आहे. हॅलो हॅलो, थँक्यू. मित्र हो, सर्वांना जय भीम, लाल सलाम, नमस्कार. पुढचं एक आहे ते मी म्हणत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपल्या देशातल्या एका महान विचारवंताचा 80वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण इथे मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. आणि एका अर्थाने लाडू चिवड्याऐवजी विचारांची दिवाळी कशी असते याचा एक आदर्श आपण नाशिक महानगराला देतो आहोत. त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद देतो. आपण असाच वाढदिवस 90व्या वर्षी सरांचा करायचा आहे. कारण त्याने अनेकदा सांगितले की बुद्ध जेवढी वर्षे जगला तेवढी वर्षे मला जगायचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हजर राहायचं आहे.
कंपल्सरी असणार आहे. ते जेव्हा बुद्धाच्या वयाचे होतील तेव्हा आपण आपलं वय विसरून त्या कार्यक्रमाला हजर राहणार असो. सरांच्या दुर्दम्य इच्छेचा तो एक भाग आहे. 80 वर्षाची खूप माणसं असतात, ती काही कमी नसतात. 90 वर्षाची असतात, 100 वर्षाची असतात. पण विचारवंताच्या जगण्यातली 80 वर्षे ही समाजाला 100-200 वर्षे पुढे नेणारी असतात. म्हणून अशा वाढदिवसाचं आपल्याला खूप कौतुक आहे. आणि आपण उद्याच्या पिढीला आपण सांगणार आहोत, यस, आम्ही रावसाहेबांच्या वाढदिवसाला हजर होतो. असं कुणी नाही म्हणू की आपल्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं. हे सांगण्यासारखं नक्कीच आहे. वाढदिवसाच्या तारासुद्धा वेगळ्या वेगळ्या असतात. आम्ही जाणीवपूर्वक ठरवलं होतं की असाच वाढदिवस करायचा, की ज्या वाढदिवसामध्ये रावसाहेबांच्या जीवनाचा वेध घेणारी डॉक्युमेंटरी असेल, जी आता तुम्ही पाहिली, आणि माणूस कोणत्या कोणत्या अवस्थेतून इथेपर्यंत पोहोचतो हे सगळ्यांनी तुम्ही त्या फिल्ममध्ये पाहिलेलं आहे. रावसाहेब अशा एका विलक्षण परिस्थितीमध्ये जन्माला आले होते 44 मध्ये, की ज्या काळात भारतवर्ष हादरून गेलं होतं आतून बाहेरून. नुकतंच 42चं चले जावचं आंदोलन झालं होतं. सायमन चले जाव, शेतकऱ्यांची आंदोलनं, आंबेडकरवाद्यांची आंदोलनं, कामगारांची आंदोलनं, हा सगळा देश आणि एक जग धगधगत्यासारखा वाटत होता. आणि या धगधगत्या परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि जेव्हा आपण 80वा वाढदिवस करतो आहे तेव्हा पुन्हा एकदा सगळे जग हे धगधगतच झालेलं आहे. पृथ्वीच्या पाठीवर असा एक कोना, एक कोपरा शिल्लक नसेल की जिथे काहीतरी धुमसत नाही आहे, जिथे कोणता तरी स्फोट होत नाही आहे, जिथे मृत्यूचं तांडव चालू नाही आहे, जिथे स्त्रीची विटंबना चालू नाही आहे, असा जगातला एक पण कोपरा शिल्लक नाही आहे. आता काय करायचं, असा सगळ्यांच्या समोरच प्रश्न आहे. प्रश्न तर अनेक आहेत. आपल्या श्वासागणिक प्रश्न तयार होतात. हा प्रश्न, तो प्रश्न, जणू काही प्रश्नांचं एक भलं मोठं जंगल घेऊन आपण जगतो आहोत. ह्या जंगलातल्या प्रत्येक फांदीला, पानांना काटे फुटलेले आहेत आणि जंगलात चालणाऱ्यांना ते दंश करतात. अशा परिस्थितीमध्ये प्रश्नांची उत्तरं शोधणारा एक विचारवंत आपल्याला लागतो. त्या विचारवंताचं बोट धरून आपल्याला चालावं लागतं. ते जे काही लिहितात ते समजून घ्यावं लागतं. कारण या काळात, विशेषतः 80 नंतर 90 नंतरच्या जागतिकीकरणात एकूणच देशातले आणि जगातले विचारवंत सुद्धा कमी 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 होत चाललेले आहेत. काहींना भांडवलशाहीने विकत घेतलं, काहींनी भांडवलशाहींचा सेल लावला, एक के ऊपर एक. काहींनी हे तत्वज्ञान कसं खलास होणार आहे याच्यावर मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत. एंड ऑफ आयडियोलॉजी, माणसाची दिशाभूल होते. अशा परिस्थितीमध्ये रावसाहेब कसबे यांच्यासारखं एक प्रचंड मोठं झाड आपल्या अवतीभोवती आहे आणि आपण त्या झाडाखाली, त्या सावलीमध्ये, त्या फांद्यांवर, त्या झाडांवर आपली घरटी बांधतो आहोत. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. हे झाड टिकवून ठेवायला पाहिजे. हे झाड टिकून ठेवायला पाहिजे आणि ती टिकून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे. जगातल्या सगळ्याच झाडांना धोके निर्माण होत आहेत. कुणी अतिक्रमणाच्या नावाखाली झाडं तोडतात, कुणी रस्त्यासाठी झाडं तोडतात, कुणी झाडं आपल्याला परवडत नाहीत म्हणूनही तोडतात. झाडं कोसळण्याचा काळ व्यवस्थेने चालू केलेला आहे. अशा काळामध्ये स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या अटीवर, स्वतःच्या शर्तीवर, स्वतःच्या विचारावर सातत्याने 80 वर्षे जगून तुम्हाला आम्हाला नवा मार्ग दाखवणे रावसाहेब, हे आपल्या सर्वांचं एक वैभव आहे. आपल्याकडे विचारवंत सुद्धा काही कमी नाही आहे.
खरं म्हणजे अलीकडे समारंभात एखाद्याच्या नावामागं काय लिहावं, कोणतं विशेषण लावावं असा प्रश्न पडला की ज्येष्ठ विचारवंत असं लोक लिहितात. इतकं खूळ माजलेलं आहे. पण रावसाहेबांची विचारधारा ही समाजात रुजली आणि तिनं परिणाम करून दाखवला. ती पुस्तकात बंद नाही राहिली. मी दोनच गोष्टींचा उल्लेख करतो, मार्क्स आणि आंबेडकर. 80च्या दशकापर्यंत मार्क्सचा उच्चार करणाऱ्या आंबेडकरवाद्यांची काय स्थिती होती आणि आंबेडकरांचा उच्चार करणाऱ्या मार्क्सवाद्यांची स्थिती काय होती. हे केवळ राजकारण होतं, ह्याच्यात विचाराची धारा काहीच नाही. आणि रावसाहेब सातत्याने सांगत होते या देशात तेव्हाच क्रांती होईल जेव्हा ह्या दोन विचारधारा एकत्र येतील. ह्या दोन नाही आहे, गावोगाव सांगत होते ते. त्याच्यासाठी जे भोगायचं आहे ते पण त्यांनी भोगलेलं आहे. एक विद्वेषाचा काळ होता. मार्क्स म्हटलं तरी विद्वेष आणि बाबासाहेब म्हटलं तरी विद्वेष, एक बाजू पकडा. त्या काळात ते हे लिहित होते. आणि दुसरा महत्त्वाचा त्यांचा जो ग्रंथ आहे, ज्याने आपल्या समाजाला नव्याने डोळे दिल्यासारखा वाटावा, असा तो गांधीचा ग्रंथ आहे. गांधींचा ग्रंथ आल्यानंतर सुद्धा सोशल मीडियावर काहींनी चर्चा केली, रावसाहेब आता गांधीवादी झाले का. म्हणजे गांधीवादी होणं म्हणजे कुठल्या तरी सुपारी किलरच्या टोळीचं नेतृत्व करण्यासारखं जणू काही आहे. हे तुम्हाला आणि मला सांगतं कोण. आणि त्यांच्या गांधीची जेव्हा रचना चालू होती तेव्हा त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला मिळालं. एक माणूस ज्ञानाची किती प्रचंड तपश्चर्या करतो, स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो, 18 तास खुर्चीत बसणं आणि ह्या सगळ्या जगाचा वेध घेणं ही काय तोंडाची गोष्ट नाही आहे. रावसाहेब ते करत आले. हे कोण करतो, हे कोण करतो आणि का करतो. ज्याच्या मनामध्ये ही सगळी विषम व्यवस्था बदलायची आहे, ही अन्यायकारक व्यवस्था बदलायची आहे, ही मूलतत्ववादी व्यवस्था बदलायची आहे आणि एक नवा समाज, त्यातला नवा चकाकणारा माणूस यांना निमंत्रण द्यायचं आहे, तोच माणूस हा व्याप करू शकतो. रावसाहेबांनी हात लावला आणि असा एकही विषय तुम्हाला सापडणार नाही. मी अनेकदा त्यांच्या घरातही आहे, त्यांच्याबरोबर बाहेर पण आहे आणि मी मला न कळणारी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, ती म्हणजे रावसाहेब. मला काय कळलेलं नाहीत ते. त्यांचं बाह्य जग कळतं, बोलणं कळतं, पण रावसाहेब कुठे कळले तर. पण हे जीवन सुंदर करण्यासाठी त्यांच्याकडे जे जे मार्ग आहेत ते बहुतेक कुणी वापरत नाहीत. लता मंगेशकरचा उल्लेख दाखवला. खरं म्हणजे सर आणि वहिनी यांच्यामध्ये गाण्याच्या भेंड्या लागलेल्या मी पाहिलेल्या आहेत. हे दोघे खूप छान गातात. त्यांना संगीताची खूप आवड आहे, त्यांना साहित्याची पण खूप आवड आहे, त्यांना सिनेमे पाहण्याची पण खूप आवड आहे आणि सगळ्यात म्हणजे नवरा बायको म्हणून नीट संसार करण्याची पण आवड आहे. विचारवंत आणि त्याची पत्नी ह्यांच्याबरोबर सहसा कधी पटत नाही. हिंदुस्थान पाकिस्तानसारखं घरामध्ये दृश्य तयार होतं. त्या दृश्यातून बाहेर पडून नेटका संसार करणं, नेटकी मुलं मोठी करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांना संगीतांचं पण प्रचंड आवड आहे. त्यांना विचारा तुम्ही, मार्क्सला कोणतं साहित्य आवडत होतं, आंबेडकरांना कोणतं संगीत आवडत होतं, गांधींना कोणतं आवडत होतं. आणि त्यांना पण एक वाद्य आवडतं, त्याचं नाव आहे बुलबुल. आपण ते त्यांना भेट देणार आहोत. म्हणजे हे सगळं आश्चर्यकारकच वाटतं. वयाच्या 80व्या वर्षी हे बुलबुल वाजवायला बसणार आणि भाभी गाणं म्हणणार, कदाचित म्हणतील गाणं. खूप छान गळा आहे त्यांना, ते गात असतात. एक सुंदर आयुष्य कसं असतं, पती पत्नीचं, मुलांचं, कुटुंबाचं, ह्याचा एक आदर्श म्हणजे हे जोडपं आहे असं मला वाटतं. तेही त्यांनी समाजाला भरभरून दिलेलं आहे. एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका विचारवंताचा सत्कार करत आहोत याची मला जाणीव आहे. या सत्कारातून साध्य काय होणार आहे, काय होणार आहे.
माझ्या दृष्टीने एकच गोष्ट साध्य होणार आहे की आम्ही इथे जमलेले असे लोक आहोत, आम्ही विकारांऐवजी विचारांवर विश्वास ठेवतो हे सांगण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आम्ही असे लोक आहोत, आम्ही धर्मात पिळला जाणारा माणूस धर्माच्या बाहेर काढतो आणि त्याला जगण्यासाठी एक सुंदर जग उपलब्ध करून देतो. हा रावसाहेबांचा विचार मान्य करून त्याच्याकडे झुकणारे लोक आहोत हेही सांगण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. हा प्रवास नव्या काळामध्ये अधिक जोराने चालू व्हायला पाहिजे. अनेकदा माणसाचं सर्वायवल शस्त्रात असतं असं सांगितलं जातं, जे चुकीचं आहे. ते शस्त्रात नसतं तर ते रावसाहेबांच्या विचारात सर्वायवल असतं. तुम्ही विचाराच्या हातातून हात काढून घेतला की तुम्ही भरकटत जाल. तुम्ही विचार मुठीत घेऊन प्रवास करायला लागला तर तुमचं आणि समाजाचं जीवन सुंदर होईल. हेच रावसाहेबांचे सगळे ग्रंथ आपल्याला सांगत आलेले आहेत. विषयांची विविधता मी म्हणालो, मानवाचा वेध घेणं, मानवाच्या धर्माचा वेध घेणं, सगळ्या भक्ती संप्रदायाचा वेध घेणं, हे फक्त आणि फक्त रावसाहेबच करू शकतात. कारण त्यांचं नावच रावसाहेब आहे. ते आपलं काम नाही आहे, हे त्यांचंच काम आहे. त्यांच्या वाटेवरून चालण्याची संधी आपल्याला मिळते, त्यांच्या पाऊलखुणा मोजण्याची संधी आपल्याला मिळते, त्यांची कर्तृत्वाचे फडफडणारे निशाणं पाहण्याची आपल्याला संधी मिळते. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी खूप जगावं, खूप जगावं, नव्या सूर्याचं आणि नव्या माणसाचं आगमन होईपर्यंत जगावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो. इथे थांबतो. धन्यवाद. यानंतर आजच्या प्रमुख पाहुणे कामिनीताई केदारे यांचं स्वागत उत्तम कांबळे सरांनी करावं. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ आणि साडी. यांनी आयटमची लोकरी संघटना उभी केली आणि अनेक संघर्ष करत असतात आणि आज त्यांच्या संपूर्ण कष्टकरी कामगारांबरोबर प्रतिनिधित्व करत इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते सरांचा सत्कार होणार आहे. उपस्थित जन यानंतर डॉक्टर कसबे सरांना आज दिल्या जाणाऱ्या मानपत्राचे वाचन होईल. त्यासाठी मी आमंत्रित करतो महाराष्ट्रातील तरुण पिढीचे मराठीतील आघाडीचे नाटककार श्री दत्ता पाटील यांना. नमस्कार. सन्मानपत्राचं वाचन करतोय. हे सन्मानपत्र यशवंत मनोहर सरांनी लिहिलेलं आहे. त्याचं मी वाचन करतोय. प्रज्ञावंत रावसाहेब कसबे, तुम्ही म्हणजे तुमचं सत्य प्रस्थापक साहित्य. सर्वांगीण शोषण सत्ताक उद्ध्वस्त करण्यासाठी लिहावं असं ज्या दिवशी तुम्हाला वाटलं तो दिवसच तुमचा खरा जन्मदिवस होता. पुढं ज्या ज्या दिवशी तुम्ही तुमचे योद्धे ग्रंथ होऊन उगवलात ते सर्व तुमचे वाढदिवस होते. तुमच्या प्रत्येक ग्रंथाचा उदय क्षण हा खोटे प्रश्न आणि त्यांच्या खोट्या उत्तरांच्या आणि खऱ्या प्रश्नांच्या झाडून साऱ्या खोट्या उत्तरांच्या अंताचाच क्षण होता. आम्ही हे सन्मानपत्र तुमच्या या
सत्यप्रस्थापक कर्तृत्वालाच प्रदान करत आहोत. मनु, फॅसिझम, भांडवलदार, धर्मांधता, असत्य आणि सर्वांगीण शोषण या सर्वच हिंस्त्र मॅडनेस विरुद्ध तुम्ही धगधगत ठेवलेलं अखंड महायुद्ध म्हणजे तुमचं सद्विवेक लेखन. मानवी जीवन नासवणाऱ्या दुष्ट यंत्रणा आणि त्यांची तत्वज्ञानं ही हिंस्त्रच असतात. तुम्ही या हिंस्त्र परंपरेला अहिंसेनं मारलं. तुमच्या या अहिंसक प्रज्ञेलाच आम्ही हे सन्मानपत्र प्रदान करत आहोत. रावसाहेब, अंधाराचा माज उतरवणारा महाशब्द म्हणजे तुमच्या ग्रंथांचं साम्राज्य. तुम्ही ग्रंथकार आहात म्हणजे जगातील तुमच्या ग्रंथाचे साम्राज्य असभ्यतेला सभ्यता शिकवणारं सूर्यपीठ आहात. तुमच्या ग्रंथामध्ये कधीही ओहटून जाणार नाही अशी सर्वमय आस्थेची भरती आम्हाला दिसते. क्रूर असत्यांच्या हिटलरशाहीत तुम्ही माणसांच्या विजयाचं सत्य आंबेडकर जिद्दीनं सांगितलं. त्यासाठी तुम्ही कष्टांचे डोंगर पिंजून काढले आणि शब्दांच्या हातात समानुष्ठतेचं शहाणे ध्वज दिले. तुमच्यातील सत्यशोधकानं असत्य शोधकांचे चिरेबंदी वाडे भुईसपाट केले. तुमच्या या बौद्धिक संग्रामात आम्हाला तुमच्या सत्तेशी झालेली भेटही दिसते आणि सत्तेशी झालेली तुमची चर्चाही ऐकायला येते. तुमच्या शब्दांच्या भाळावर आणि प्रसंगी तुमच्या तुरुंगवासातही असेच चित्र ठळकपणे दिसते. एमएला प्रथम आल्याबद्दल विद्यापीठानं तुम्हाला सुवर्ण पदक दिलं, पण लोकमान्य अन्यायांविरुद्ध आणि त्यांच्या विचारविवाहाविरुद्ध तुम्ही लिहिलेल्या ग्रंथांनी मात्र तुम्हाला विचारवंत नावाचं सुवर्ण पदक दिलं. हा तुमच्या ध्यासाचा गौरव आम्हाला फार मोलाचा वाटतो. रावसाहेब, तुम्ही आम्हाला अफाट बौद्धिक साहसाच्या रूपातच दिसता. झोत हे तुमच्या एकूणच वैचार विश्वाचं शीर्षक आहे असं आम्हाला वाटतं. आंबेडकरवादी चळवळीत तुमच्या एवढ्या बौद्धिक कसाचा प्रज्ञावंत नाही आणि एकूणच महाराष्ट्राच्या आजच्या वैचारिक युद्धातही तुम्ही स्वयंप्रकाशित ज्ञाननायकच आहात. तुम्ही आजचे एक श्रेष्ठ सौतांत्रिक आंबेडकरवादीही आहात. राजकीय, सामाजिक, धार्मिक, वाङ्मयीन अशा सर्वच क्षेत्रांमधील शोषण सत्ताकांचे सर्वश्रेष्ठ मीमांसक आहात. कोणत्याही वादळात विझणार नाहीत अशा जिवंत दिव्यांचा बलाढ्य स्तंभ तुम्हीच आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यातही मावत नाही असे विराट आहात. जगाच्या सभ्यतेला आग लावणारं विचारधन तुम्ही सत्याच्या निर्दय मापदंडांनी तपासलं आणि असभ्यतेला आग लावणारी जगातील गगनभेदी तत्वज्ञानं तुम्ही उराशी कवटाळली. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, खंडन आणि मंडन यांचं पद्धतीशास्त्र तुम्हाला बॅरिस्टर आंबेडकरांनी निश्चित करून दिलं होतं. त्यानुसारच बुद्ध, मार्क्स आणि आंबेडकर हे तत्वविज्ञान तुम्ही तुमच्या घडण काळात स्वाभिमानाची चळवळ धगधगत होती. याच कार्यशाळेत तुमच्या संवेदनशील मनाला ज्वालाचे धुमारे फुटत होते. या धुमाऱ्यांनी पुढे जागतिक परिभाषितांची नातं जोडलं. तुमची प्रज्ञा मग त्या परिप्रेक्ष्यातही संचार करायला लागली. रावसाहेब, कणात ताट करून लिहिणं सोपं नाही. शोषण सत्ताखाली गोठून ठेवलेली मनं प्रवाहित करणंही सोपं नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रस्थापनेसाठी प्रियांबल लिहिणं सोपं नाही. धर्मांतर शक्तीने मारून ठेवलेल्या मनांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू करणं सोपं नाही. पण या लढाईची अपरिहार्यता गरजून सांगणारे थोर विचारवंत तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला आमचे बौद्धिक प्रवक्ते वाटता. म्हणूनच तुम्हाला हे सन्मानपत्र आम्ही गौरवानं प्रदान करत आहोत. रावसाहेब, तुम्ही जीवनावर अपार प्रेम करता. तुमच्या लेखनाच्या इच्छांमध्ये हाच हिरवा कंच उत्सव आम्हाला दिसतो. तुमच्या काळजात आम्ही गीतांच्या आणि संगीतांच्या वेळी गदगदलेल्या बघितल्या आहेत. तुमच्या श्वासांसोबत कवितांची निरंजनाही उजळताना आम्ही बघितली आहे. गगनगामी लालित्य ही
सत्याचा आणि तर्काचा अवमान होईल असं अनैतिक वर्तन कधी करत नाही. तुम्ही या विचार सौंदर्याचीच निर्मिती केली आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही तुम्हाला अनैतिकतेच्या आणि विद्रूपतेच्या विरोधातले निर्णायक बंड मानतो. रावसाहेब, आम्ही तुमच्या डोक्यात पुस्तकं बघितली आणि तुमच्या घरातही पुस्तकांचं राज्य बघितलं. तुमच्यातला पुस्तकांचा महाव्यासंगी अभ्यासकी बघितला. पृथ्वीला आणि स्वतःला सन्मानानं वाजवणारा माणसांचा समाज कसा असावा या प्रश्नाचं एक विधायक उत्तर तुम्हीही आहात. आम्हाला असं वाटतं की माणसांमधील विकृत संबंधांना सुसंस्कृत करणारी एक गंभीर आणि जबाबदार कार्यशाळा तुम्ही आहात. रावसाहेब, तुम्ही झोतले आणि तुमचं पूर्ण आयुष्यच आता विघातक आणि विधायक यांचं विश्लेषण करणारं महाझोत झालं. बुद्ध, मार्क्स, महात्मा गांधी आणि आंबेडकर हे एकूणच जगानं गौरवलेलं अनुसरलेलं तत्व सरण आहे. दुनियेची पुनर्प्रस्थापना करणाऱ्या या साऱ्या विचारांतून तुम्ही उगवला आहात. या तुमच्या अथक चरथ भिकवेपणाला वंदन करण्यासाठी हे सन्मानपत्र म्हणजे एका अर्थानं विचारपत्रच आम्ही आपणास अतिशय कृतज्ञतापूर्वक प्रदान करत आहोत. सन्मानपत्राचं लेखन यशवंत मनोहर, आपले विचार जागर फाउंडेशन, कविवाले नारायण सर्वे सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि दी पीपल्स पोस्ट. उपस्थित जनो, आपण सर्व ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता आला आहे. आता ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांचा 80व्या वाढदिवसानिमित्त नाही तर एकंदर त्यांनी देशाला दिलेल्या विचार विश्वाला सलाम करण्यासाठी, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जाहीर सत्कार केला जात आहे. कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला वर्गाच्या प्रतिनिधी आणि आजच्या प्रमुख पाहुण्या सौ कामिनीताई किसन खिल्लारे यांनी डॉक्टर रावसाहेब कसबे सरांचा पुष्पगुच्छ, शॉल, मानपत्र आणि त्यांचे आवडते वाद्य बुलबुल हे देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कामिनीताई किसन खिल्लारे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर रावसाहेब कसबे यांना पुष्पगुच्छ, शॉल, मानपत्र आणि त्यांचे आवडते वाद्य बुलबुल देऊन सत्कार केला जात आहे. आता आपण जे मानपत्र आहे ते बरेच कांबळे सर ती शॉल दोघांनाही पांघरतील असं वाटलं होतं आणि ते आता ती एकच शॉल कुसुमताई आणि कसबे सर या दोघांनाही त्या एका शॉल मध्ये एकत्र करत आहेत. यानंतर सौ कामिनीताईंना विनंती करतो की त्यांनी सौ कुसुमताई रावसाहेब कसबे यांचाही पुष्पगुच्छ आणि माहेरची साडी देऊन सत्कार करावा. मध्ये येते का बघतो मी. हां येतात येणार आता काय त्या साईडने जा. सौ कामिनीताईंना विनंती करतो की त्यांनी सौ कुसुमताई रावसाहेब कसबे यांचाही पुष्पगुच्छ आणि माहेरची साडी देऊन सत्कार करावा.
ज्येष्ठ विचारवंत आपले मार्गदर्शक डॉक्टर रावसाहेब कर्जे सरांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना आपले दीर्घ चिंतनपर मार्गदर्शन करावे. या जाऊन थांबा. हा बंद करा. त्याचा कॉलर नाही दिला का? खाली आजचा हा सत्कार समारंभ ज्यांनी केला ते सगळे मला त्यांचे मार्गदर्शक मानतात. परंतु माझं काहीच ऐकत नाही. तेव्हा असा मार्गदर्शक हे ज्याचं कोणीच काय ऐकत नाही, या गोष्टीला माझा सक्त विरोध आहे, होता आणि आहे. कारण सत्कार समारंभात ज्याचा सत्कार होतो त्याने काय फार बोलू नये, म्हणून मी आपल्याला फार वेळ टेन्शन ठेवणार नाही. थोडक्यात काही गोष्टी सांगणार नाही. तत्पूर्वी हे जे वाचनालय आहे ज्याच्या नावाने ते चालते ते नारायण सुर्वे माझे अतिशय जीवलग मित्र होते आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासात अनेक दिवस राहण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांच्या कविता ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. तेव्हा हे वाचनालय ज्यांनी त्यांच्या नावाने चालवलेलं आहे त्यांना मी फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून थोडीशी आर्थिक मदत करू इच्छितो की त्यांच्या प्रमुखाने घेऊन जावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. आज या 80व्या वर्षात पदार्पण करताना जरा थोडं मागं वळून पाहिलं तर मला ज्यांनी घडवलं त्यांची तीव्रतेने आठवण येते. त्यात पहिलं नाव आहे प्राचार्य म. वी. कौंडिन्य यांचं, ज्यांनी मला 30-35 वर्ष वडिलांच्या प्रमाणे सांभाळलं आणि मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं.
जे काही मला करायचं होतं ते करण्याचं. जर कौंडिण्य सर माझ्या आयुष्यात आले नसते तर कदाचित मी आज जो आहे तसा नसतो. तेवढं त्यांची तीव्रतेनं आठवण येते. दुसरी आठवण येते प्राचार्य म.वी. चिटणीस यांची, जे बाबासाहेबांचे सहकारी पण होते आणि मिलिंद महाविद्यालयाचे शेवटी प्राचार्य. त्यांनी माझ्याकडून मी औरंगाबादला असताना जे वाचन करून घेतलं एखाद्या कडक शिस्तीच्या शिक्षकाप्रमाणे, आणि मी वाचले की नाही हे तपासण्यासाठी प्रश्न विचारून हैराण केले. त्या म.वी. चिटणीसांची आज आठवण येते. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी कृतज्ञतापूर्वक दंडवत करतो. माझ्यासारख्या एका चित्राबाला आयुष्यभर सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही. पण सौभाग्यवती कुसुमीने माझा सर्व शक्तीनिशी सांभाळ केला. रागावली, चिडली, भांडली सुद्धा, परंतु तिने तिच्या कर्तृत्वात कोणतीही उणीव ठेवली नाही. ती माझ्या आयुष्यात आली नसती तर मी या जीवनात जगावर प्रेम करू शकलो. तिच्या प्रेमाने मला सतत माणूस बनवत ठेवलं, आणि माणूस बनवण्याचं काम प्रेमच करतो. त्यामुळे तिच्या प्रती मी आपल्या सर्वांच्या समोर आणि सर्वांच्या साक्षीने कृतज्ञता भाव व्यक्त करतो. अलीकडे असं म्हटलं जातं की भारताचं संविधान धोक्यात आले. आता नुसतं भारताचं संविधान धोक्यात आलेलं आहे असं नाही, सगळ्या जगाचं संविधान धोक्यात आलेलं आहे. कारण आज जे संघर्ष जगामध्ये चालू आहे त्याची कोणती कारणं आहेत हे तुम्ही अजून व्हिडिओ बघितला माझा, त्याच्यात मी नमूद केलेले. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि भारताच्या हिंदुस्थानात, संपूर्ण भारताच्या इतिहासात पहिल्यांदा जर कोणी शब्द उच्चारला असेल आम्ही, तो बाबासाहेब. कारण भारतात आम्ही म्हणायची प्रथा. भारत हा जातीच्या नावाने ओळखणारा देश होता. मी कोण, तिथून सुरुवात होती. आम्ही कधी कोणाला म्हटलं जात नव्हतं. पण बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवतो की हा भारत नावाचा देश एक सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य आणि समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र. आम्ही या देशातल्या नागरिकांना स्वातंत्र्य देऊ, विचार, उच्चार, श्रद्धा आणि समजुती. आम्ही या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समता स्थापन करू
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी बाबासाहेबांनी सांगितली की आम्ही या देशात बंधुता निर्माण करू. बंधुता निर्माण करणं याचा अर्थ एकमेकांशी संवाद करणं. जो संवाद भारताच्या इतिहासात कधीच झाला नव्हता आणि म्हणून भारत त्याच्या इतिहासाच्या दुसरी टप्प्यामध्ये कायम गुलामीत राहिला 1947 सालात. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं. पण आज अवस्था काय? भारत सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे काय? सार्वभौम याचा अर्थ असा की सर्वोच्च शक्ती, ही सर्वोच्च शक्ती कुणाच्या हातात असेल? आमच्या, म्हणजे भारतीय लोकांच्या. आणि तिच्या निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि हक्क फक्त आम्हालाच असेल. मग तो जागतिक राजकारणातला असो किंवा आमच्या स्वकीय राजकारणातला असो, स्थानिक राजकारणातला असो, या दोघांचाही निर्णय घेण्यास आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. आमच्या वतीनं आमची जागतिक संबंध इतर कोणी ठरवणार नाही, तर ते आम्ही ठरवू. कारण आम्ही सार्वभौम आहोत, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. आणि आमचा अंतर्गत संबंध सुद्धा आम्हीच ठरवू, दुसरं कुणाला ठरवू देणार नाही. हे सार्वभौमत्व आज आहे. काय भारत हा सर्वोच्च शक्ती राहिलेला आहे का? हा ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न. परंतु भारत त्याचं सार्वभौमत्व गमावून बसलेला आहे आणि गेल्या 10 वर्षाच्या काळात तो ते अधिक गमावित चाललेला आहे. आणि आता आपण अशा टोकावर आहोत, अशा कड्याच्या टोकावर आहोत की ज्यावेळी आपलं सार्वभौमत्व नष्ट होईल. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी, पहिले पंतप्रधान, या देशाची परराष्ट्र नीती ठरवली होती आणि ती अतिशय गांभीर्यपूर्वक ठरवलेली. तिच्यात नेहरूंनी म्हटलं होतं की आम्ही नॉन अलाइन्ड असू. पण नॉन अलाइन्ड याचा अर्थ नेहरूंनी स्वतः स्पष्ट केला की नॉट टू जॉईन इन एनी मिलिटरी ब्लॉक. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट त्याने सांगितली होती की ती फ्रेंडलीनेस टू ऑल द नेशन्स. याच्यावर भारतीय परराष्ट्र नीती उभी होती. आज काय अवस्था आहे? आपण कुठल्या गटात सामील झालो का? नॉट टू जॉईन इन एनी मिलिटरी ब्लॉक. आपण जसे जसे अमेरिकेच्या जवळ चालत राहील, 1971च्या युद्धात बांगलादेशच्या ज्यावेळी अमेरिकेची 7th फ्लीट बंगालच्या उपसागरात होती, त्यावेळी इंदिरा गांधींनी रशियाशी करार केला. आणि त्यावेळी मला अजूनही आठवतं की टाइम्स ऑफ इंडियाचं शीर्षक होतं पहिल्याच पानावरचं की इंडिया हॅज लॉस्ट हर व्हर्जिनिटी. संपलं पावित्र्य भारताचं.
परंतु त्याच इंदिरा गांधींनी 1971 साली त्या अमेरिकेत गेल्या, कारण इथं प्रचंड दुष्काळ पडलेला होता आणि अन्नधान्य नव्हतं. तोपर्यंत हरित क्रांती वगैरे काही झालेच नव्हतं आणि माणसं उपाशी मरायला लागली. हा अतिशय आणीबाणीचा काळ होता. म्हणून इंदिरा गांधी आणि या देशाचे त्यावेळचे अन्नमंत्री, जे सुदैवाने माझ्या अतिशय जवळच्या परिचयाचे होते, ते अण्णासाहेब शिंदे हे त्यांच्या बरोबर गेले आणि त्यांनी तिथल्या प्रेसिडेंटशी चर्चा केली की आम्हाला तुम्ही गव्हाचा पुरवठा करायचा. अमेरिकेने कबूल केले की आम्ही तुम्हाला गव्हाचा पुरवठा करतो. परंतु त्यावेळेचे अमेरिकेचे प्रेसिडेंट असं म्हणाले की आम्ही तुम्हाला हवा तेवढा गहू देऊ, फक्त तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि जाहीर करा की व्हिएतनामच्या युद्धाला तुमचा पाठिंबा आहे. इंदिरा गांधी ठाक उभ्या राहिल्या आणि सांगितलं की मिस्टर प्रेसिडेंट, असं होणार नाही जगात, कारण तुम्ही जे युद्ध चालू केलेलं आहे व्हिएतनाममध्ये ते मानवतेला काळीमा फासणार आहे, जेव्हा मी त्याचं समर्थन करणार नाही. त्याच क्षणी अमेरिकेमध्ये जेवढा गहू होता तो संपूर्ण गहू समुद्रात फेकला गेला आणि इंदिरा गांधीला आणायला म्हणून काहीच मिळालं नाही. शेवटी तिथं डुकर जे खात असत, जो लाल जोंधळा होता, तो त्या घेऊन आल्या आणि या देशाने 4 महिने तो लाल जोंधळा खाल्ला. त्यापैकी मी सुद्धा एक. मी प्राध्यापक झालो होतो 73 साली. त्यावेळी आम्हाला टाय सूट कंपल्सरी होता. मी टाय आणि कोट घालून जायचो कॉलेजला आणि घरी येऊन तो तांबडा जी ज्वारी होती त्या ज्वारीची भाकर खायची. इंदिरा गांधींनी या देशातल्या लोकांना या भाकरी खायला लावल्या, परंतु आपल्या परराष्ट्र धोरणात बेईमानी केली नाही. हे इंदिरा गांधीचे सांगणं. आज आपलं काय, हे सार्वभौमत्व काय कुठे गेले? इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या वादात आपण कुठे आहोत? जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत आपली परराष्ट्र नीती ही नेहमी पॅलेस्टाईनच्या बाजूने राहिली. परंतु आज आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने जितकं खंबीरपणे उभा राहायला पाहिजे होतं तितके खंबीरपणे उभे राहिलेलो नाही. आपला एक हात हा इस्रायलच्या पाठीवर आहे. हे आपलं सार्वभौमत्व गमावण्याची सगळ्यात मोठी खूण मला अलीकडच्या काळात निवडली. स्वातंत्र्याचं काय, सार्वभौमत्व तर गमावलेलंच आहे. स्वातंत्र्याचं काय,
आपण का पॅलेस्टाईनचे बाजू जितक्या उघडपणे घ्यायला पाहिजे होती आणि आपले सैनिक तिथे पाठवायला पाहिजे होते ते पाठवू शकलो नाही, याचं कारण आपल्यावर अमेरिकेचं आणि युरोपचं दडपण आहे. आज नेहरू असते, इंदिराजी असते किंवा पी.व्ही. नरसिंहराव असते तर त्यांनी हे होऊ दिलेलं असतं. पण हे प्रत्यक्ष घडते म्हणजे आपण आपलं सार्वभौमत्व गमावून बसतो. आपले निर्णय तिकडे व्हायला लागलेले आहेत आणि आपले अंतर्गत निर्णय पण आपण घेत नाही आहोत, ते आपल्यावर लादले जात आहेत. मग ते कधी जागतिक बँकेकडून लादले जात असतील, कधी जागतिक व्यापार संघटनेकडून लादले जात असतील, कधी अमेरिकेच्या दबावाखाली आपण असू किंवा युरोपच्या दबावाखाली आपण असू, तेव्हा आपले अंतर्गत निर्णय सुद्धा अशाच पद्धतीने घेण्याचं सामर्थ्य आपल्यात राहिलेलं नाही. आपण विचार श्रद्धा समजुतीचं स्वातंत्र्य बाळगलं. आज या देशामध्ये मुसलमानांची काय परिस्थिती आहे, कसे जगतात, दुय्यम नागरिक असावे तसे, आणि त्यांना कोणकोणत्या प्रकाराने शिव्या दिल्या जातात. आज आपल्या देशामध्ये ख्रिश्चनांची अवस्था काय, त्यांच्या धर्मगुरूंना गाड्यांच्या मध्ये जाळून खाक केले जाते. आज डाव्या पक्षांची अवस्था काय आहे, कारण हे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरकार आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 3 शत्रू मानलेले आहेत. एक मुसलमान, दुसरा ख्रिश्चन आणि तिसरा कम्युनिस्ट. म्हणून डाव्या पक्षाच्या विरोधी ही सगळी मंडळी आज उभी आहे. आपण स्वातंत्र्य गमावून बसलेलो आहोत. समतेच्या बद्दल तर काय बोलायचं. आपल्या देशामध्ये कोरोनाच्या काळात जेव्हा माणसं झुरळासाठी मरत होती, बेगवान मारल्यावर झुरळ जशी मरावी तशी माणसं मरत होती. त्यांच्या इलाजासाठी आपल्याकडे ऑक्सिजन नव्हता आणि आपल्याकडे औषधं पण नव्हती. त्याच काळात आपल्या देशामधला एक भांडवलदार 126व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर गेला, त्याच्यानंतर 2ऱ्या क्रमांकावर गेला आणि तिथे तो स्थिर झाला. एवढी भरभराट या देशामध्ये भांडवलशाहाची त्या काळात झाली. त्यामुळे आर्थिक समता नावाची जी गोष्ट आहे ती गेली आणि सामाजिक समता तर कधीच गेली. कारण अजूनही आपल्या देशामध्ये ज्या भांड्यामध्ये पाणी असतं त्याच्यातून पाणी पिण्याचा अधिकार पूर्वाश्रमीचे जे अस्पृश्य आहे त्यांच्या मुलांना नाही आणि तो नसल्यामुळे त्यांना मारण्यात आलेलं आहे. आणि मुसलमान मुलानंतर एका शिक्षिकेने संपूर्ण वर्गाला त्याच्या थोबाडीत मारण्याची शिक्षा दिली. हे आपण समता हरवल्याचं लक्षण आहे. आज आपल्यात बंधुभाव नाही, आपण एकमेकांशी नीट बोलत नाही, वागत नाही. का बोलत नाही? आपला संवादच थांबलेला आहे.
कारण आपल्या इतक्या विवंचन आहेत स्वतःच्या की आपले सगळे जगण्याचे प्रश्न हे जिवंत राहण्यापुरतेच मर्यादित झाले. त्यामुळे आपल्या देशामध्ये कोणताही वैज्ञानिक तयार होऊ शकला नाही आतापर्यंत ज्याने नोबेल प्राइज जिंकलेलं असेल. आपल्याकडे टागोरांना मिळालं होतं, अमर्त्य सेनाला मिळालं. एक 4-5 नावं सोडली तर आपल्याला हे जागतिक पातळीवरच जो पुरस्कार आहे तो आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळे आपण प्रतिष्ठाही गमावून बसलेलो आहोत आणि आज भारताची प्रतिमा संपूर्ण जगामध्ये ही एका विकसित राष्ट्राची, परंतु हे विकसनशील राष्ट्र अतिशय पाठीमागे असल्याची प्रतिमा निर्माण झाली. खरं म्हणजे ही प्रतिमा बदलायला हवी. आपली इकॉनॉमी 3 ट्रिलियनची झाली असं लोक म्हणतात, पण आपल्या देशातल्या लोकांना 80 कोटी लोकांना 5-5 किलो धान्य मोफत वाटावं लागतं. तेव्हा ही 3 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कोणासाठी असा प्रश्न साहजिकच माझ्यासारख्या बाबड्या माणसाला पडतो. ही कशी आहे याची जाणीव बाबासाहेब आंबेडकरांना होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना कोण कोण नष्ट करील आणि कशी नष्ट करील याचा एक आराखडा आपल्या घटना परिषदेतल्या शेवटच्या भाषणात दिलेला. जे त्यांचं भाषण अतिशय महत्वाचं आहे. त्यात ते म्हणतात की आज आपण एका आंतरविरोधात प्रवास सुरू केलेला आहे की आपण राजकीय दृष्ट्या लोकशाही स्वीकारली, परंतु सामाजिक दृष्ट्या आपण लोकशाहीच्या विरोधी राहिलो. ती आपण स्वीकारली नाही. ही राज्यघटना बनवण्यासाठी आम्हाला खूप वेळ द्यावा लागला. ही राज्यघटना ज्यांच्यासाठी बनवली त्यांना जर या राज्यघटनेचा उपयोग झाला नाही तर असे लोक ही राज्यघटना उघडून फेकून देतील. आणि असा एक वर्ग आपल्या देशामध्ये तयार झालेला आहे ज्याला ही राज्यघटना उघडून फेकून द्यायची. बाबासाहेब आंबेडकरांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की ज्या देशातले लोक आपलं स्वातंत्र्य एखाद्या महापुरुषाच्या चरणी वाहतात त्या देशातली लोकशाही टिकत नसते आणि राज्यघटना ही टिकत नसते. तेव्हा मला अशी भीती वाटते, बाबासाहेब सांगत होते की पुन्हा हा देश पारतंत्र्यात जाईल की काय, पुन्हा हा देश दारिद्र्यात बुडेल की काय, पुन्हा हा देश जगातला एक बदनाम देश बनेल की काय, याची मला सतत भीती वाटते. आणि या बेचैनीत मी सतत राहतो. तेव्हा त्यांनी एक शेवटचा संदेश दिलेला होता आणि तो संदेश असा होता
की जोपर्यंत या देशामध्ये राजकीय लोकशाही बरोबर आर्थिक लोकशाही येणार नाही तोपर्यंत जे लोक, जे तरुण विकासाला विमुख झालेले आहेत ते एक दिवस उठतील आणि ही राज्यघटना नष्ट करतील. तेव्हा त्या दिवसाची आपण वाट बघायची का? हा आज आपल्या समोर प्रश्न. मला असं वाटतं की त्या दिवसाची वाट बघण्याच्या अगोदर आपण आपली वाटचाल सुरू केली पाहिजे आणि या राज्यघटनेचं संरक्षण कसं होईल आणि या देशामध्ये अशी एक समाज व्यवस्था निर्माण होईल की जिच्यामध्ये कोणालाही आरक्षणाची गरज भासता कामा नये. या आरक्षणाच्या घटनेमध्ये आपण बघितलं किती मालमत्तेचा विध्वंस झाला आणि किती जण जखमी झाले. मागच्या वेळी तर केवळ जखमी नव्हे तर माणसं मेलेली पण होती. तो आरक्षणाची चळवळ हे एक गाजर आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि जो समाज समग्र परिवर्तन न मागता फक्त आरक्षणाची मागणी करतो त्याच्या पदरात काहीही पडण्याची शक्यता नाही. आणि म्हणून आरक्षणाऐवजी या व्यवस्थेतल्या परिवर्तनाची मागणी करणारा तरुण, संघटित तरुण निर्माण झाला पाहिजे आणि तोच या देशाला वाचवेल. त्याच्याकडून आपण अशी अपेक्षा करूया. अशा तरुणाईच्या मी शोधात आहे. हा माझा शोध अजून संपलेला नाही. त्यासाठी माझी लेखणी झिजलेली आहे आणि मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत माझी लेखणी चालते तोपर्यंत या देशातलं स्वातंत्र्य, या देशातली सार्वभौमत्व आणि या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी ही लेखणी जशी आजपर्यंत तशीच ती पुढेही झेपावी अशीच आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण माझा एवढा सत्कार केला याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. कॉम्रेड राजू देसले यांना कॉम्रेड राजू देसले आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी ज्येष्ठ विचारवंत आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे सर यांनी 80वा वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्याकरता आम्हाला तिघा संस्थांना जी परवानगी दिली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचेच आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रमिकांच्या साठी काम करणाऱ्या कामिनीताई खिल्लारे, त्याचप्रमाणे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय कांबळे साहेब आणि आपण सर्व कसबे सरांवरती प्रेम करणारे, चळवळीवरती प्रेम करणारे, उद्याचं परिवर्तनाचं सर्व स्वप्न पाहणारे आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी झाला. याबद्दल सर्वांचं कविवर्य नारायण वाचनालय, विचार जागर मंच, पीपल्स याच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण जो सत्कार करणार आहोत सर्वांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे सगळ्यांनी सरांचा सत्कार करावा असं मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला याची जाहीर करतो.
संस्था वैयक्तिक सत्कार करून इच्छिणाऱ्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला प्राध्यापक अजित पगारे यांच्याकडे आपली नावे द्यावी. बाहेर